हॅलो गाईज, वेलकम बॅक. गुड मॉर्निंग. आणि सकाळचे वाजले आहे 7:30 आणि आम्ही चाललो आहेत पलाड मार्केटला. सो व्लॉगला सुरुवात करूया. आणि आत्ताचे वाजले आहेत, किती वाजलेत? 1:54, म्हणजे 2 वाजलेत ऑलमोस्ट. आणि आम्ही निघालो आहेत कुठे कुठे मरीनला. अजून डिसाईड नाही केलं आम्ही, पण आम्ही एक नाईट ड्राईव्हला, लॉंग ड्राईव्हला चाललोय खूप दिवसानंतर. आणि आता आम्ही ॲक्च्युली सीन असा आहे की आम्ही जेवलोय, लेटच जेवलो आज आम्ही. तर काही खायची इच्छा होत नाही. ज्यूस वगैरे काय मिळालं तर बघू. 2 वाजलेत. लेट सी. थोडं सर्च करावं लागेल कुठे, कारण की आम्ही खूप दिवसांनी आलो आहे. तर मला पण आता आठवत नाही की कुठे काय मिळेल. आणि मी गाडी चालवतोय म्हणून मी फोनमध्ये लक्ष जास्त देत नाही आहे. सो तुम्ही असं नका कॉमेंट करू की मी आय कॉन्टॅक्ट नाही करत. सो ठीक आहे, चला. तुला काय वाटतं कुठे गेलं पाहिजे आपण? मला तर ओरिओ शेक खायचंय. प्रांजलीला ओरिओ शेक खायचं नाही, प्यायचंय. खायचं पण असते ते, ठीक आहे. पण आणि एकाच ठिकाणी तर मिळतो, जो मला खूप आवडतं. ओके, पण आय थिंक मिळणं थोडं मुश्किल आहे बाळा. लेट्स सी, ट्राय करूया आपण. मिळालं तर चांगलं आहे, आपलं लक. बघूया किती चालते. आज आहे सॅटर्डे नाईट, सो एक्सपेक्ट करतो की काहीतरी असेल, काहीतरी मिळेल. आणि थोडं आम्ही असं नाईट ड्राईव्ह, लॉंग ड्राईव्ह एन्जॉय करतोय. सो हलकासा पाऊस चालू झालाय आणि समोर मेट्रोचं काम चालू आहे काही पॅचेसमध्ये, तुम्ही बघू शकता. सो रात्रीच्या वेळेस स्ट्रीट लाईट पण मध्ये मध्ये बंद आहेत, मे बी पावसामुळे. सो आय थिंक की हे सुधारलं पाहिजे मुंबईमध्ये. आणि खूप असा मोकळा रस्ता आहे. प्रांजली ती रील दाखव आजची आषाढी. सो प्रांजलीची रील बघूया. आणि ही शूट केलेली आहे मी. आषाढी एकादशी उपवास स्पेशल साबुदाण्याची पोळी, बटाट्याची भाजी आणि चटणी. सो ही होती रील. बटाट्याची भाजी आणि प्रांजली किती व्ह्यूज गेलेत आता सध्या? सो आता सध्या फॉलोअर्स आहेत 84 आणि 1.4K. 1.4K आहे. सो इट्स अ गुड थिंग. 84 फॉलोअर्स आहेत आणि 1.4K 1.4K व्ह्यूज मिळणं खूप चांगली गोष्ट आहे. वी विल ग्रो इट. आणि तुम्हाला असंच आम्ही खाण्याच्या गोष्टी वगैरे दाखवत जाऊ. जर तुम्हाला युनिक डिशेस बनवायचे असतील तर माझ्या पेजला फॉलो करा. माझा इंस्टाग्राम पेज ID आहे ट्रीट ऑफ अस. फॉलो करा प्लीज. सो नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा. सो गाईज, आम्ही आता रेक्लेमेशन क्रॉस करतोय. सो वी आर थिंकिंग की सीलिंग वरून आम्ही जाऊ कोस्टल रोडला, कारण की मी अजूनपर्यंत कोस्टल रोडला गेलो नाही. आणि प्रांजलीला जायचंय, मेन म्हणजे तिची इच्छा आहे जायची. सो जाऊया कोस्टल रोड, बघूया कसं आहे. जो नवीन ओपन झालाय. आणि बोल, तुला काय बोलायचं? मी फर्स्ट टाइम जाणार आहे. कारण का मी कधीच गेली नाहीये, मला बघायचंय.
करतात, गाडी असं थांबवून चिल मारतात. आणि हा असा रोड मस्त वेगळी. आज जास्त ट्रॅफिक नाहीये. ऑब्विसली नाही, आज सॅटर्डे नाईट आहे ना. लोक क्लब, पार्टी, हॉटेल्स असं बाहेर नाही फिरत जास्त. मोस्टली सगळे वीकेंडला गेलेत. लोणावळा, महाबळेश्वर, तिथे वेदर खूप छान आहे. आणि सध्या पाऊस आता थांबलेला आहे. आम्ही जेव्हा घरातून निघालो त्या पाऊस होता. मी दिसतोय नीट? हो, पाऊस होता आणि आता पाऊस थांबलेला आहे. सो आम्ही कोस्टल रोड क्रॉस करून पण मरीनवर जाऊ. पण मी असं ऐकलंय, म्हणजे अनुभवलं पण आहे की 1-2 नंतर मरीन ड्राईव्हवर म्हणजे अलाव नाही करत पोलीस तिथून. म्हणजे कोणाला बसायला अलाव नाही आहे. सो आता मी टोल क्रॉस करतोय सीलिंगचा. सो हे आहे सीलिंगचा टोल झालेला आहे. फास्टॅगने डायरेक्ट पे. आणि मला आयडिया नाही आहे आता किती आहे त्याचं रेट, कारण की 2-3 वर्ष आधी 90 रुपीज होता. आता ऑब्व्हियसली वाढला असेल. आणि रिटर्न काहीतरी 150 होतो. आणि समोर सीलिंग चालू होणार आहे. हा पॅच ओपन केलेला आहे. आणि मी आता सनरूफ ओपन करतोय. अंजली सनरूफ ओपन कर. तो सनरूफ झालेली आहे ओपन. So this is the night time in Mumbai with the proper view of Sea Link. आणि माझे ऍक्च्युली कान बंद व्हायला लागलेत. खूप हवा येते वरतून. आणि प्रांजली is trying her best for a good shot. बघ, जी वॅगन होती ती काय सुपर स्पीडने गेली. आणि ॲक्च्युली मी असं स्टेअरिंग जरी सोडतोय ना तरी गाडी एक साईडला जाते, कारण की ब्रिजवरती हवा चालू आहे. ऑब्व्हियसली पावसाळा तर त्याच्यामुळे हवा असणारच, साहजिक आहे. सो गाइस, सीन असा झाला की कोस्टल रोडचा एक राईट होता तो मिस झाला माझ्याकडून. सो आम्ही येताना येऊ. आणि आज सॅटर्डे असल्यामुळे फुल चेकिंग आहे सर्वीकडे. तर हा आमचा सेकंड चेकिंग पोस्ट आहे, म्हणजे सेकंड नाकाबंदी आहे. सो तू तर मला बोललास ना काय कोस्टल रोड मिस नाही, कोस्टल रोड मिस झाला. तू झोपेत आहे मला माहिती आहे. प्रांजली आहे थोडी झोपेत. खरं सांग, खोटं नको बोलू व्हिडिओ समोर. मला तर माहितीच नाही, तू मला दाखवलंच इथे मॅप वर. हा, पण ते राईट मी एक मिस केला, सॉरी फॉर दॅट. आपण येताना तिथून जाऊया आणि चला चेकपोस्ट क्लिअर करून भेटूया. सो गाईज, मरीनवर पोचलो आहेत. पण ॲज युजल जे मला माहिती होतं तेच आहे. पोलीस सगळ्यांना इथे बसून नाही देत. 2 नंतर ॲक्च्युली अलाउड नाही आहे. रूल चांगला आहे हा फॉर सेफ्टी रिझन पब्लिकसाठी. पण सॅटर्डे नाईट आहे, लोक बाहेर येतात. लोक बोलतात की मरीन ड्राईव्हवर टाइमपास करूया, नाईट आउट असते, तर लोक इथे येतात. पण हवा पण खूप सुटलेली आहे. आणि मी एकदा बाहेर जाऊन तुम्हाला दाखवतो. ओरडा तिकडे पोलीस सगळ्यांना पळवत आहेत. पण मी एकदा व्ह्यू दाखवतो तुम्हाला.
तुम्ही बघू शकता हवा खूप आहे आणि सध्या पूर्ण वेकेंड रोड आहे, पोलीस आहे सगळीकडे अँड ब्युटिफुल अशी हवा आहे, खूप मजा येते, खूप छान बाहेर हवा आहे. सो आता करायचं काय? आता घरी जाऊन झोपूया, मला खूप झोप आली. आणि आज मी शपथ खातो, आजपासून मी कधी नाईट आउटला येणार. कैसा लगा मेरा मजाक? सो येस गाईज, आता आम्ही इथून निघालो आहेत आणि वी आर थिंकिंग की ताज हॉटेलच्या इकडून एक असा राऊंड मारू. तर आता इथून मी राईड घेतो. खूप असा मस्तपैकी क्लिअर असा रोड आहे. अशा वेळेस खूप जास्त जर तुम्ही मुंबईवरून असतील ना तर तुम्ही रात्रीचा जो ड्राईव्ह असतो तो खूप जास्त एन्जॉय करतील, कारण की मोकळे रोड असे सकाळच्या वेळेस दुपारच्या वेळेस नाही मिळत तुम्हाला. सो तो जो अनुभव असतो तो खूप वेगळा असतो अँड यू विल डेफिनेटली लव्ह इट. मी मॅप बघूनच गाडी चालवतो. इथे मॅप चालू आहे आणि मी गाडी चालवते. आपल्याला स्ट्रेटच जायचं, पुढून राईट आहे ना, बघ जरा एकदा. पुढून राईट आहे. सो हा पुढचा राईट आहे. सो आता राईट घेतलेला आहे. इथे पण तुम्ही बघू शकतात लोक. आणि प्रांजली झोपेत आहे, हळूहळू झोपते, विकेट डाऊन आहे, पण मी ड्राईव्ह एन्जॉय करते. ॲक्च्युली जाताना पेट्रोल पण भरायचं गाडीत आणि 24 आवर्स अँटेलियाच्या पुढे जिथे महालक्ष्मी टेम्पल आहे त्याच्या पुढे आहे पेट्रोल पंप, तर तिकडे आम्ही भरू. सो हे ताज हॉटेल आहे. दिस इज द ताज हॉटेल आणि इथून तुम्ही लेफ्ट घेतला तर बडे मियाँ येते. सो दिस इज द व्यू ऑफ ताज हॉटेल. खूप असं मस्त वाटतंय. आणि गेट ऑफ इंडिया, गेट ऑफ इंडिया दिसत नाहीये जो इथे आहे. आणि ते डॉग्सचं वॉक चालू आहे. सो आम्ही पूर्णपणे हॉटेलचा पूर्ण वळसा घातलेला आहे. बाप रे केवढी हवा, खूप अशी जोरात हवा आहे. हे पण हे न्यू ताज आहे पाऊस
आलेला आहे, पाऊस आलेला आहे, पाऊस आलेला आहे. काच बंद कर, पाणी आत येईल. मला सध्या नाही लागत आहे. या साईडून आलाय पाऊस. किती हवा आहे पण बापरे. सो कसं वाटते प्रांजली? मस्त, छान वाटते. पण एक गोष्ट आहे, काहीच ओपन नाहीये, सगळं बंद बंद बंद. इफ यू गो नियर बाय बोरिवली और जोगेश्वरी और अंधेरी, तुम्हाला काही ना काही ओपन मिळतेच गोष्टी. पण इथे मोस्टली टाउन साईडला जास्त काही शॉप्स, खाण्याचे ठिकाण ओपन नसतात. सो आपण डिसाईड केलेलं काहीतरी प्यायचं पण नाही आहे काही. सो बघूया आपण, थोडं आपली ट्रिप अजून एंड नाही झाली आहे. सो लेट्स सी. आणि आपण जाणार आहोत कोस्टल रोडने, सो हे विसरू नका. सो व्हिडिओ बघत राहा. आणि मी दिसतोय का? मला असं वाटतं कॅमेरा तिकडे तू हे करतं. तू व्हिडिओ बघितल्यावर तुला दिसेल नंतर कुठे गेले. बरं येतं ना, म्हणजे लाईट आहे ना. सो गाईज, सीन एक असा झालेला आहे की कोस्टल रोड विचार केलेला की तिथून जाऊ, आणि आम्हाला येताना पण ह्या कारणामुळे नाही मिळाला, कारण की रात्रीच्या वेळेस आय गेस, आय एम नॉट शुअर, कोस्टल रोडचा रस्ता बंद असतो. कारण की आम्ही जिथे एंटर करत होतो तिथे बॅरिकेड्स लावले होते. सो जर तुम्हाला माहिती असेल की कोस्टल रोड बंद असतो तर तुम्ही प्लीज कॉमेंट करा आणि मला जरा सांगा. मी गुगल करेलच, पण तुम्ही कॉमेंटमध्ये पण सांगा का लेटर असतो की नाही रात्रीच्या वेळेस कोस्टल रोड ओपन. सो दॅट्स द रिझन. ठीक आहे, चला कोई बात नाही. नॉर्मल रोडने चाललो आहे, जो आपला जुना रोड आहे. आणि आता पेट्रोल भरायचं आहे, पेट्रोल भरायला थांबू. सो भेटूया. गाईस, पेट्रोल पंपवर आहोत आणि पेट्रोल भरून झालेलं आहे. आणि इथे आता मी युटर्न घेतो. समोर सिग्नल आहे. अँड आय ऑलवेज ओबे द सिग्नल. मी कधीच तोडत नाही आणि मी कधी ट्राय पण नाही करत तोडायचं. आणि खूप जास्त वेकेंट आहे रोड. आणि प्रांजली झोपली आहे, सो मी तिला डिस्टर्ब नाही करणार. झोपू दे तिला. इथे चेकिंग चालू आहे सगळीकडे. आणि वी विल गो थ्रू सिलिंगने जाऊ, फटाफट पोचू. सो भेटूया. मोस्टली मी ब्लॉग एंडच करेल लगेच, लवकरात लवकर. सो खूप जास्त मोठा ब्लॉग झाला आहे. सो भेटूया.